साऱ्या अभिव्यक्त होणाऱ्यांचे मनापासून आभार। आपण सारे भोजनाचा आस्वाद घेत असतो, पण ते भोजन तयार करण्यासाठी जे परिश्रम घ्यावे लागलेले असतात त्याकडे आपले लक्ष जात नाही। तसेच काहीसे आजच्या ह्या मेकिंग ऑफ बद्दल म्हणता येईल। आपल्याला या नाटकाचे यश दिसले, पण त्यामागील प्रचंड धावपळ जुळवाजुळव दिसली नाही, जी आज दिसली। काही वर्षांपूर्वी नाटकाच्या उभारणीमागे असणारे कष्ट जाणून घेण्यासाठी सृजनने नाट्यामागील नाट्य हा कार्यक्रम घेतला होता, ज्यात नाट्य निर्माते अजय धवणे आणि दिग्दर्शक विलास बोझावार यांनी नाट्यामागील नाट्य उलगडवून दाखविले होते। त्याची आठवण आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने होते आहे। असो, आता सत्र प्रश्नोत्तरांचे। आपल्या साऱ्यांच्या मनातही आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने काही प्रश्न उपस्थित झाले असतील, त्यांना आता आपण वाट मोकळी करून देऊया। कुणाला? सर्व उपस्थितांना गुढीपाडव्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। मी ॲडव्होकेट विनोद बोरसे, मूळचा धुळ्याचा, खानदेशातून या ठिकाणी चंद्रपुरात एक कॉन्ट्रॅक्ट बेसच्या जॉबसाठी जिल्हा न्यायालयात वकिली व्यवसाय करतो। मी आज स्वतःला भाग्यवान यासाठी समजतो की द हंग्री क्रो हे नाटक बघितल्यानंतर, प्रेक्षकगृहातून बाहेर पडल्यानंतर सगळ्यात अगोदर जर एखाद्याने प्रतिक्रिया विचारली असेल तर ती माझी। कारण नेमकं झालं काय की गर्दीतून बाहेर पडल्यानंतर अचानक समोर कोणी प्रायव्हेट व्हिडिओ शूटिंगवाले असतील किंवा प्रेसवाले असतील काही माहिती नाही, परंतु त्यांनी माझी प्रतिक्रिया तेव्हा घेतली होती आणि ती आता म्हणजे आयोजकांकडे नाट्यवाल्यांकडे आहे की नाही आहे, पण माझ्या नकळत माझे जे घरमालक होते तेही त्या नाटकाला आलेले होते, तर त्यांनी ती अर्धी का असेल ना ती रेकॉर्डिंग केली, ती नंतर माझ्याकडे आहे। ती एक संस्मरणीय आठवणातली एक महत्त्वाची घटना माझ्या आयुष्यात घडलेली आहे। आणि योगायोगाने आज म्हणजे जेव्हा या नाटकातले सगळे कलावंत आतमध्ये होते आणि मी बाहेर त्या नाटकाबद्दल प्रतिक्रिया देतोय, आणि योगायोगाने आज सगळे कलावंत माझ्यासमोर विचारमंचावर व्यासपीठावर आहेत आणि मला देखील आज नाटकाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त होण्याची एक संधी मिळालेली आहे। तर हा एक दुग्ध शर्करा योग म्हटला पाहिजे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, या नाटकाबद्दल एक प्रेक्षक म्हणून माझी आस्था काय असावी। मी स्वतः वकिली व्यवसाय करतो, त्यातल्या त्यात माझ्याकडे आरोपी साईड असते। जनरली कोर्टात फिर्यादी साईड आणि आरोपी साईड, फिर्यादी पक्ष आणि आरोपी पक्ष। दररोज किंवा हप्त्यातून दोनदा तरी आपल्या चंद्रपुरात जर सगळ्यांनी जर वर्तमान वाचक पेपर वाचन नसेल करत असाल तर एक गोष्ट लक्षात येते की बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना ह्या एक दिवसाआड दोन दिवसाआड आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात घडत असतात। दुर्दैवाने या ठिकाणी नमूद करा असं वाटतं की पोक्सो ऍक्ट मध्ये जी काही पीडिता असते तिची ओळख ही घेऊ नये, प्रसारमाध्यमात सांगू नये, अशा प्रकारचं एक बंधन घातलेले ते कायद्याने योग्यच आहे। परंतु त्या संदर्भातल्या घटना किंवा केसेस याच्याबद्दल फक्त एकच उदाहरण सांगतो की मागच्या वर्षी म्हणजे मी ज्या डिपार्टमेंटला काम करतो ते म्हणजे मोफत विधी सेवेचं आहे। आपल्या भारतीय संविधानात तरतूद आहे की न्यायापासून कोणी वंचित राहू नये। त्या व्यक्तीने गुन्हा केला असेल ठीक आहे, त्याने गुन्हा केला नाही केला ते न्यायालय ठरवेल, परंतु त्याला कमीत कमी वकील तरी पुरवावा त्याची परिस्थिती नसेल तर त्याच्यामुळे माझ्याकडे ज्या केसेस असतात आमच्या विभागात या सगळ्या वंचित आणि पीडित घटकांच्या असतात, ज्याला वकील मिळत नाही, त्याच्यासाठी आम्ही लढत असतो। आणि एक आवर्जून सांगावं वाटतं की आज हल्ली बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना खूप वाढलेल्या आहेत। मागच्या मार्च महिन्यातली घटना अशी होती की आमच्या विभागाला एकूण 22 रिमांडची कामं मिळाली, जी पोलीस कस्टडीत एखाद्याला अटक करून आणली तर
तर त्या महिन्यामध्ये आम्हाला रिपोर्ट सादर करायचा असतो. त्याच्यात 22 रिमांड ही मी हँडल केली मोफत. तर त्याच्यातली कमीत कमी 20 रिमांड जी होती ही बाललैंगिक अत्याचाराची होती. फक्त 2 रिमांड ही वेगळे होते स्पेशल ॲक्टचे. कारण होतं काय की संपूर्ण जिल्हाभरातून हा स्पेशल ॲक्ट असल्यामुळे जिल्हाभरातल्या किंवा तालुक्यातल्या कुठल्याही पोलीस स्टेशनला घटना घडली तर ती चंद्रपूरला स्पेशल कोर्ट असल्यामुळे त्याचं कामकाज रिमांडपासून तर ते संपेपर्यंत इथं चालतं. असो हा भाग वेगळा. परंतु या ठिकाणी सांगावं एवढं वाटतं की खरोखरच ही पार्श्वभूमी का सांगितली मी की निश्चितच या नाटकाच्या माध्यमातून नवोदिता संस्थेने त्याप्रमाणे प्रशांत कक्कड सरांनी एक सामाजिक समस्येला सामाजिक प्रश्नाला एक वाचा फोडण्याचा एक छानसा प्रयत्न केलेला आहे असं माझं प्रांजळ मत आहे. त्याला कारण काय की द हंग्री क्रो या नाटकाच्या माध्यमातून जे काय आपण समाजात विविध समस्या बघतो, सामाजिक जे प्रश्न असतात ते मला नाटक पाहताना असं वाटलं की कित्येकदा काय होतं की एखाद्या नाटकामध्ये एकच विषय हाताळला जातो, परंतु या नाटकात अनेक विषय नाटकाच्या माध्यमातून हाताळली गेलेली आहे. जसं की लैंगिक शिक्षण, त्याचप्रमाणे बाललैंगिक अत्याचार, पंगडावस्था म्हणजे ठराविक वय की जे आपण 18च्या अगोदर म्हणतो बिलो, म्हणजे जसं आता पोक्सो ॲक्ट मी वारंवार म्हणतो की मला असं वाटत होतं की मी ज्या केसेस चालवतो त्याची अगोदरची पार्श्वभूमी मी समोर याच्यावर बघतोय, विचार मंचावर किंवा स्टेजवर बघतो असं मला वाटत होतं. त्यानंतर मानसिक रुग्ण, कुटुंबातील जवळच्या व्यक्तींच्या माध्यमातून जे नातेवाईक जे अत्याचार करतात त्यांची भूमिका, त्याचप्रमाणे विवाह संस्था म्हणजे याच्यातल्या घटस्फोटाचं कारण काय असेल की तिच्यातून विवाह संस्थेचं एक दर्शन होत असतं. त्याचप्रमाणे एका अत्याचारित महिलेकडून कोणत्या अवस्थेत मर्डर होतो, कारण मी सुद्धा दररोजच्या तशा केसेस बघतो की एकदा म्हणजे दारुड्या नवऱ्याचा मर्डर केलेल्या केसेस आम्ही हँडल करतो. तर ती व्यक्ती जी आहे ती मर्डर कोणत्या अवस्थेत करते. मी धुळ्याला असताना स्किझोफ्रेनिक पेशंट जी महिला स्किझोफ्रेनिक होती तर तिने त्या अवस्थेत नवऱ्याचा मर्डर केला आणि नंतर मी तिला ॲक्युटल केलं, निर्दोष केलं. तर कायद्यात तरतूद आहे की त्या अवस्थेत जर एखाद्याने खून केला असेल तर तो एक अपवाद ठरला पाहिजे, परंतु ते बोलून होत नाही तर सिद्ध करावं लागतं. असो तो भाग वेगळा. अशा अनेक सामाजिक प्रश्नांना सामाजिक समस्यांना या माध्यमातून प्रशांत कक्कड सरांनी वाचा फोडलेली आहे. त्यानंतर या नाटकाच्या माध्यमातून विविध सामाजिक समस्या मांडल्या गेलेल्या आहेत. पोक्सो ॲक्टवर मी तरी म्हणेन की आज शासन बाललैंगिक अत्याचार, लैंगिक शिक्षण किंवा बालकांच्या हितासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असतं. तर निश्चितच जर आपण आपल्या संस्थेमार्फत आपण शासन स्तरावर जर हे नाटक पोचवण्याचा प्रयत्न केला आणि जेणेकरून जेवढ्या शाळा कॉलेजेस असतील, कारण गव्हर्नमेंट प्रत्येक ठिकाणी प्रबोधन करत असतं, तर मला निश्चित वाटतं की एक चांगलं नाटक समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोचू शकेल. तर या ठिकाणी मी नवोदिता संस्थेला आणि प्रशांत कक्कड सरांना एवढीच विनंती करेन की पोक्सो ॲक्टच्या जनजागृतीसाठी म्हणजेच आपण जो विषय हँडल केलेला आहे तर हा आणखी सामान्य लोकांपर्यंत पोचावा आणि बालमन जपलं जावं, बालकांवर कुठलेही अत्याचार होऊ नयेत यासाठी एक प्रबोधन व्हावं. आणि तेही देखील कारण वैयक्तिक संस्थेला खूप त्रास होत असतो आर्थिक दृष्टिकोनातून. जर शासनाचा आपल्याला कुठेतरी आश्रय मिळाला तर आपण निश्चितच आणखी पुढे जाऊ शकतो. एवढं बोलून मी थांबतो आणि मला या ठिकाणी आयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्यांचं मी आभार व्यक्त करतो. आणि परत एकदा नवोदित संस्थेला सगळ्या कलावंतांना मी धन्यवाद व्यक्त करतो, त्यांचा आभार व्यक्त करतो आणि पुढच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. मंचावर उपस्थित सर्व नवोदिताच्या कलाकारांचं शुभेच्छा त्यांना आणि त्यांचं अभिनंदन. तसं आता हंग्री क्रो हा विषय अतिशय संवेदनशील आहे. याविषयी कोणी म्हणजे असं उघडपणे बोलू शकत नाही, आजही नाही बोलू शकत. आणि तो मांडण्याची हिंमत केली नवोदितांनी, त्यासाठी त्यांचं अभिनंदन. आणि दर्जेदार नाटकं देण्यासाठी नवोदिता चंद्रपूरमध्ये काय सगळीकडेच प्रसिद्ध आहे. आणि प्रशांत भाऊंचं नाटकाचं वेळ सगळ्यांना माहितीच आहे आम्हाला, कारण आमचे दुकानं अगदी आजूबाजूला असल्यामुळे ते स्वतःला ते बिझनेस सोबत स्वतःला त्या क्षेत्रामध्ये किती त्यांनी वाहून घेतलेलं आहे हे पण माहिती आहे.
मग अशी बोलताना कल्याणी म्हणाली की काही वाईट अनुभव पण आले. तर एखादा असा अनुभव म्हणजे आम्हाला त्यातून काही शिकायला मिळेल असं असतं. दुसरी गोष्ट, तुमच्या नाटकातला एखादा प्रसंग जर तुम्ही ते करून दाखवलात, सगळ्यांच्या वतीने विनंती करते. धन्यवाद.